मंडळी, दह्याची कढी कोणाला आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. चला तर मग आज माझ्या आईच्या पद्धतीने कढी बनवूयात. त्यासाठी ती एक वाटण बनवते. भरपूर असा लसूण घ्यायचा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, ओलं किंवा सुक्या खोबऱ्याचे काप घ्यायचे, त्यानंतर 5-6 मिरच्या आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालून वाटण बनवायचं. 2 कप दह्यामध्ये 2 चमचे बेसन घातलं, चांगलं घोटून घेतलं, गुठळ्या मोडून घेतल्या, अर्धा ग्लास पाणी घालून पुन्हा मिक्स केलं. चला आता कढी फोडणीला देऊयात. फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी घातली, मोहरी छान तडतडू द्यायची, जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा, तयार मिरचीचं वाटण घालायचं आणि मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर हिंग, हळद घालून मिक्स करायचं आणि दही, बेसन पिठाचं मिश्रण यामध्ये घालायचं. गरजेनुसार पाणी घालायचं, भरपूर अशी कोथिंबीर आणि मीठ घालायचं आणि गॅसची फ्लेम हाय करून सतत ढवळत राहायचं. याला उकळी आली की गॅसची फ्लेम मंद करायची. कढी तळापासून सतत ढवळत राहायचं, त्यामुळे उकळी यायच्या वेळेला कढी अजिबात फुटत नाही आणि मंद गॅसवरती ही कढी 3 ते 4 मिनिट उकळून घ्यायची. तयार झाली गरमागरम कढी. आम्हाला ही कढी अशीच प्यायला सुद्धा आवडते किंवा गरमागरम वाफळलेल्या मऊसूत शिजलेल्या इंद्रायणी तांदळाच्या भाताबरोबर सूप वरपून खायला एक नंबर लागते. नक्की बनवून बघा. जेवण झाल्यावर सुद्धा या कढीची चव तोंडामध्ये रेंगाळत राहते. माझ्या आईच्या पद्धतीने एकदा नक्की बनवा. आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो सुद्धा करा.